कृष्णा कृष्णा तात्या कृष्णाला बघितलं का तुम्ही? कृष्णा कृष्णा ए कृष्णा काय झालं राहायला असं काय येण्यासारखं फिरतंय? कृष्णा कुठं गेली ही? हा राया कृष्णाला शोधतोय का? काय महत्वाचं काम आहे का तुझं? तू कृष्णाला बघितलं का सकाळपासून कारखान्यात? नाही ती आली असती तर दिसली असती की मला. कृष्णा इथं कारखान्यात नाही म्हणल्यावर गेली कुठं? नाही नाही ती इथंच कुठेतरी असली पाहिजे. कृष्णा गुली मावशीने काहीतरी कांड केलेलं दिसते त्यामुळे कृष्णा निघून गेली. तशी पण कृष्णा या कारखान्यावर आलेलीच बरी. काय व दाराकडे काय बघताय? नाचुनाची वाट बघताय वी? तुम्ही तिची जेवढी काळजी करताय का नाही तेवढी जर तिला काळजी असती ना तर ती सांगून गेली असती. तुम्ही मस्त इथं तिची काळजी करताय पर ती मज्जा मारत बसली असेल तिच्या मामीच्या घरी. तू का तोंड उघडते? तुला काय विचारलं का मी? तुझं तोंड कधी बंद राहू शकत नाही काय? हाय का आता माझं तोंड बंद व्हायला मी काय खोटं बोलत्या वी तवा? खरं हाय तीच बोलत्या. तर तुझ्यासारखी सत्यवचनी बाई अख्ख्या गावात नसल. गावात कशाला जगात नसल. कशी गो बाई तू एवढी सत्यवता? मारा काय टोंगणं मारायच्या ती का नाही तेवढं मारा. तुम्हाला येतेच काय त्याच्याशिवाय? आहे का? आता मी कुठं टोमलं मारलं? अगं तुझं कौतुकच करते की. काय गरज नाही कौतिक करायची. माझ्या मनाला चांगलं ठावं आहे मी किती चांगली आहे ती. मी जर वाईट असती का नाही तर काल रणजी जी कृष्णीला बोलली ना ती समजा मीच बोलली असती. पर मी किती आवर घातला माझ्या मनाला. काय बोलली रंजना कृष्णाला? काय विचारते? रंजना कृष्णाला काय बोलली? कुठं काय काय नाही. मला लय काम आहे ती घरात मी जाती. थांब. अजिबात कुठं जायचं नाही. आता मला कळलं कृष्णा अचानक अशी का निघून गेली. ते तुम्ही दोघी काहीतरी बोलला असणार. आहो नाही तुम्हाला म्हणलं का नाही मी तिला काय बी बोललेली नाही. जी काय झालंय का नाही ती की रणजी आणि कृष्णीच्यातच झालंय. मला नगा बाई ह्याच्यात ओढू. मी किती केलं तरी आश्रित आहे. तुम्ही जी तुकडं टाकताय त्याच्यावर मी झगत्या. मला नाही बाई कुणाच्या आद्यात मध्यात शिरायला आवडत. रंजे बाहेर ये बाहेर. काय झालं? कृष्णाला कोण काय बोललं? मीच बोलली. माझ्या लेकाला गडी केलंय तिनं. तिची सँडल काय काढायला लावती, बाकीची कामं काय करायला लावती. काल तर हद्दच केली. त्याच्याकडनं जेवण बनवून घेतलं. ती त्याला हाताखालच्या नोकरासारखं वागवल आणि मी बरं हे सारं खपवून घेईन. पण हे समजा तिने सांगितलं हे कशावरनं? रायाने स्वतः पण केलं असेल ना. नात्यात एवढं करायलाच लागतं की. नाहीतर उपयोग काय त्या नात्याचा? कृष्णा काय मुद्दाम होऊन करते होय का सगळं? तिची तब्येत बरी नाही याचं तरी भान ठेवायचंच. तर बाहेर फिरायला जाताना बरं तिला आठवत नाही तिची तब्येत बरी नाही ती. कारखान्याला जाताना आठवत नाही. घरात तेवढं काम करताना आठवतंय वी तब्येत बरी नाही म्हणून. आता बी मी सांगते का नाही काल रणजी तिला बोलली का नाही म्हणून रणजीला धडा शिकवायसाठी तिला घाबरवायसाठी ती गेली असणार आहे निघून तिच्या मामीच्यात. मला नाही वाटत तिला तुझ्यासारखी नाटकं करायला जमत असतील. कृष्णे कृष्णे कुठे कुठे माझी कृष्णी? सांगा की कुठे? ती तर बंगल्यातच आहे ना व? अशे कृष्णा तुझ्याकडे पण आली नाही? नाही जावाई बापू आलते तिला उडकत.
मी विचारलं कुठे कृष्णी, काय झालं, तर काय न बोलताच निघून गेले ते. सांगा की कुठे माझी कृष्णी. आशे खरं सांगतेस नव्ह का तूच लपवून ठेवलीस तिला? अहो हे काय बोलताय तुम्ही? मी कशा पाय असं करीन? माझी लेख आहे ती. अहो माझ्या मनात बी असला विचार यायचा नाही हो. रंजनाताई तुम्ही सांगा कुठे माझी कृष्णी, कुठे गेली ती? भुयाजी तुम्ही तरी सांगा की हो, कुठे कृष्णी? कृष्णा, कृष्णा अगं कुठे गेली होतीस तू? अगं किती ओळखलं मी तुला. काय करताय? सॉरी ते गैरसमज झाला. ठीक आहे. कुठे गेली आहेस कृष्णा तू? मला एकदा बोलायचं तरी होतंस. अहो इथं का बसलाय तात्या चहा पीत? चला तिकडे लवकर. तिकडे का बाईने विहिरीत उडी मारून जीव दिलाय. चला लवकर. खरं काय? हा. ए, चल बरं, चल. कृष्णा, काय झालं असेल रे? अरे आत्महत्या केली असणार बघ. लगीन झालेली दिसती. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेली दिसती. नवऱ्या बिवऱ्यानं हुंड्यासाठी ढकलून दिला असणार बघ. काय सांगता येत नाही का. चांगल्या घरची दिसतील का? लगीन झाले म्हणजे सासरच्या छळाचं प्रकरण दिसतंय 100%. कृष्णा, उषा, काय केलंस तू? का सोडून गेलीस तू मला? तुझ्याशिवाय कसा जगू मी? अगं घरातल्या गोष्टींचा त्रास होता. एकदा सांगायचं होतं, एवढा मोठा निर्णय का घेतलास? हे काय केलं उषा? हे काय केलं? कृष्णा तू असं चुकीचं पाऊल तर नाहीच ना उचललं? असं काही बी करू नकोस बघ. तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. तू घरी ये लवकर. कुठे शोधू? हे बघ ऐक माझं, येड्यावानी करू नको. तू आधी घरी जा बरं. मुंजा, सकाळपासून तुम्हाला हे 100 वेळा ऐकून झालेस आणि तू जितक्यांदा मला विचारणार आहे मी तितक्यांदा हीच सांगणार आहे, मी नाही जाणार. अगं कृष्णे, एकतर घरी सांगून नाही आली तू,
घरची समधी काळजी करत असतील की, आणि राया तर पार येडा झाला असेल. कृष्णे, तू चिठ्ठी लिहून आलीस का नाही? नाही. काय, तू चिठ्ठी बी लिहून आली नाहीस? अगं मग त्यांना कसं कळणार की तू का गेलीस म्हणून? एक काम कर, तू चिठ्ठी लिही, घरी जा, ठेव आणि परत महागारी निघून ये. तू काही येडाबिडा झालास का काय रे मुंजा? मी तिकडे गेल्यावर राया मला परत सोडणार आहे का? मला माहित आहे रायाला माझी काळजी वाटत असेल, मला हुडकत असेल, तो सापडत नाही म्हणून त्याला लई त्रास होत असेल. पण मी हे समजा त्याच्या भल्यासाठीच करतेय ना. मला त्याच्यावर ओझ बनून नाही जगायचंय. मला त्याला नाही त्रास द्यायचा. अगं तुझ्या संग लग्न केले त्यांनी, ह्यात कसला आला त्रास? आणि कृष्णे, तुझी साथ देणं त्याचं कर्तव्य आहे. मग मी पण माझं कर्तव्यच करतेय ना. त्याला त्रास न होऊन देण्याचा प्रयत्न करतेय मी. एक वेळ त्यांनी तात्पुरती कामं केली असती तर मला काही वाटलं बी नसतं र. त्याला आयुष्यभर माझी कामं करावी लागणार आणि मला तेच नकोय मुंजा. अगं तुला कोण बोललं की आयुष्यभर हेच करावं लागणार आहे? आणि तुला कोणी सांगितलं की तुझा हात बरा होणार नाही ते? अगं कृष्णे, समध्या संकटाला धीरानं सामोरं गेलीस तू, आणि एवढ्याला घाबरतेस होय तू? नाही, ही काय माझी कृष्णा नाही. आता मलाच वाटतंय की तुला नेऊन सोडाव तिकडं. तर सोडशील की? हे बघ, तू जर रायाला सांगितलंस ना मी इथं आहे तर आपली दोस्ती संपली. अगं कृष्णे, काय बोलतेस तू? हे बघ, गप, एकदम गप बसायचं. अरे मुंजा, मी हिम्मत हरलेली नाहीये, पण माझ्यामुळं कोणाचं आयुष्य बर्बाद झालेलं मी नाही बघू शकत. मला एक सांग, माझी मी चालली होती ना, मग का मला माघारी घेऊन आलायस? अगं कृष्णे, दोस्त आहे मी तुझा, असा सोडून देन वय? विचार कर, मी दोस्त असताना एवढं करतो या, मग राया तर तुझा नवरा आहे, तो तर करणारच ना. कृष्णे, तुला जी काय शिक्षा द्यायची ती मला दे, पण तू एकटी पडलेलं मला नाही बघवत ग. आपण एक काम करू, मी तुझ्या संग येतो, आपण तुझ्या घरी जाऊ. चल चल. मी नाही येणार, तुला सांगितलंय ना. तुला मी जड झाली असेल तर तसं सांग मला. त्याचा त्रास होतोय का तुला? होत असेल तर सांगून टाक मला. माझी मी मार्ग शोधीन. मला कोणावर ओझं व्हायचं नाहीये, मला कोणालाच त्रास द्यायचा नाहीये. कृष्ण, ऐक की बघ. अगं तू मला कवा जड होशील होय? एवढीच ओळखली मला तू. का हीच का आपली दोस्ती? कृष्णे, ए कृष्णे, अगं ऐक कृष्णे. काय बाया, ह्या पोरीला वाईस सुद्धा घराची काळजी नाही. आशे, तुला राग येईल, पर तू तिच्यावर संस्कार करायला लय कमी पडलीस बघ. घरातल्यासनी त्रास कसा द्यायचा का नाही तेवढंच तिला चांगलं जमतं. आता कवा धरणं गेल्या, पण साधं घरात कळवलं बी नाही का काय नाही. अगं आता वाईस बोलली असेल सासू म्हणून काय त्याचा एवढा राग करायचा असतोय बी? तिला सगळ्यांना दाखवायचं असेल, सासू बघा किती वाईट आहे, किती जाच करती. निघून जायचं होतं तर सांगून जायचं ना, आमच्या पण जीवाला घोर लागला नसता. काय चाललंय तुमचं? ती काय फिरायला गेलीये? त्या पोरीची काळजी करायचं लांबच राहिलं, तुम्हाला तुमचीच पडलीये. असे ती गावातलं तिच्या मैत्रिणीकडं नाही पुयाजी, मी येत आहे तर समध्याकडे हुडकलं तिला, कुठं बी नाही ती. घ्या, म्हणजे ही येता येता अख्ख्या गावभर करून आल्या. काय बाया, इदा त्यांची इज्जत घालवाय काय आवडतं ह्यासनी काय कळतच नाही मला. आता समजा गावात चर्चा झाली असेल, इदा त्यांची सून घरातनं निघून गेली म्हणून. हावई, काय बोलताय तुम्ही? इथं माझी लेक सापडणार झाल्या आणि तुम्हाला इज्जतीची पडल्या. जावे बापू, कुठे कुठे माझी कृष्णी? कृष्णा, कृष्णे, कुठे माझी कृष्णी? बोला की कुठे कृष्णी? जावे बापू बोला ना.
राया सांग की कृष्णा सापडली का? नाही. सगळ्या गावात शोधली पण कुठंच पत्ता नाही तिचा. अरे देवा, आशा आता आता कुठं शोधू तिला मी? कुठं गेली असेल माझी कृष्णी? तिला तिला काही झालं तर नसेल ना? मामी तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय बी होणार नाही आपल्या कृष्णाला. तिलाही समजूतदार आहे. ती चुकीचं पाऊल उचलणारच नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी काय बी झालं तरी तिला शोधून काढणार आहे. मी आलोच. राया 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 अरे कृष्णा काय झालं कृष्णाला? हा कुठे कृष्णा? ती काय नाही ती? अरे तिकडं कृष्णा. तुला बसल्या जागी चहा पाणी देणारा, तुझं सँडल काढणारा, तुझी पर्स सांभाळणारा, जेवण बनवणारा, गडी बनवून ठेवलेस त्याला. तुला काही वाटत नाही असं वागताना? मला तर शंकाच येते. खरंच हिचा हात काम करत नाहीये का कामं टाळण्यासाठी आणि माझ्या रायाला हाताखालचा गडी बनवण्यासाठी बळणं करते हे सगळं? हे काय ग, तिथे सगळं नवऱ्यालाच करावं लागतंय की. अहो रायाचा काय थाट आहे गावात आणि घरात? बायकोच्या हाताखालचा गडी झालाय की तो ठीक आहे, नवरा म्हणून करतोय, पण करून घेणारीला कळायला नको. अहो एखाद्याचा किती फायदा घ्यायचा असतोय. शिकलेली हाय बाई पोरगी ती, आपला राया अडाणी. त्याला असं नोकरागत राहावंच लागणार आहे तिच्यासोबत. लग्नात नवरा बायको आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतात, पण मी ती शपथ मोडतीये राया. माझ्यामुळं तुझं आयुष्य एकाच जागी थांबलंय राया. तुला आयुष्यात लई पुढे जायचंय. तू माझ्यात असा अडकून राहिलास, आयुष्यभर माझं सगळं करत राहिलास, तर भाऊसाहेबांचं स्वप्न कसं पूर्ण करणार आहेस? त्यांना तुझा अभिमान कसा वाटेल? म्हणूनच मी तुझ्या आयुष्यातून निघून जायचा निर्णय घेतलाय. मला माहित आहे मी जे करतेय ते बरोबर नाहीये, पण ते गरजेचं आहे. जमलं तर मला माफ कर राया. देवा, मी आयुष्यभर लोकांना हिंमत हारण्यापासून परावृत्त करत आली, पण मी आता तेच करायला निघाली. मला कोणावरच ओझं बनून राहायचं नाहीये. मला माहित आहे माझ्या या आधूपणामुळे मी कधीच स्वावलंबी होऊ शकणार नाही. त्यामुळं माझ्या पुढं हा एकच पर्याय उरलाय. कृष्णा. अगं तुझी हिंमत कशी झाली स्वतःचा जीव द्यायची, मला एकटं सोडायची? का कृष्णा, का? ही सगळं कशासाठी?